बंदूक कोयता चॉपर घेऊन दहशत माजवणाऱ्या टपोरी गुंडाविरोधी पथकाच्या पंजात नाशिक शहरात बंदूक कोयते चॉपर घेऊन दहशत गाजवणारे सराईत गुन्हेगार यांचा शोध घेत असताना दिनांक 6/2/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना बातमी मिळाली की मिलिंद भालेराव हा त्यांच्या ताब्यातील 4 चाकी वाहनामध्ये हत्यार घेऊन फिरत असून तो आज रात्री रेणुका सोसायटी वडाळ नाका नाशिक येथे येणार आहे। त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील अडके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुडे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आगाव, सुनील कवडे यांचे 2 पथक तयार करून रेणुका सोसायटी वडाळ नाका नाशिक परिसरात सापळा रचला असता दिनांक 6/2/2025 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान इसाम नामे दुल्ली उर्फ मिलिंद मनोहर भालेराव, वय वर्ष 37, राहणार नागसेन नगर, वडाळ नाका नाशिक हा त्यांच्या महेंद्र कंपनी लोगॉन कार MH04 DR 0065 सह मिळून आल्याने त्याच्या वाहनामध्ये एक देशी बनावटीचा पिस्तूल, 2 जिवंत काडतुस, 1 लोखंडी कोयता व 1 चॉपर असे एकूण 2,43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर इसामावरती भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व पोलीस आयुक्त यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सध्या परिस्थितीत नाशिक शहरात बंदुकीचा कर्दनकाळ म्हणून गुंडाविरोधी पथकाची नवीन ओळख निर्माण झाली आहे। खरं तर पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे धडकेबाज कामगिरी केल्या तर नाशिक शहरात गुन्हेगारांना कुठेच थारा मिळणार नाही व गुन्हेगारीचे समूळोच्चाटन होण्यास काहीच वेळ लागणार नाही। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।